पद्मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुळा आणि त्याच्या पानाची भाजी करून दाखवणार आहे। तर हा मुळा आहे, एक घेतला मी अख्खा मुळा, आणि ही त्याची पानं आहेत। चांगली स्वच्छ पानं बघून घ्यायची आणि ही धुवायची चांगली पानं ही, आणि स्वच्छ धुवून ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। हे सगळं साल काढायचं आणि जाड किसनीने ह्याला किसून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे मी जाड किसनीने मुळा किसलेला आहे। स्वच्छ आधी धुवून घ्यायचं मुळा आणि मग किसायचा, आणि ही पानं मी चिरून घेतलेली आहेत। ह्याची भाजी फार छान टेस्टी लागते। आता मी कढई इथं गरम करायला ठेवले, ही लोखंडाची कढई आहे। आता त्याच्यामध्ये एक पळी तेल घालणार आहे। एक पळी तेल घातले, तेल गरम होऊन द्यायचे चांगलं। तेल गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे, 1 चमचा जिरं घालते त्याच्यात। आणि हा एक मी मोठा कांदा चिरून घेतला आहे, मोठा कांदा घ्यायचा एक चिरून, तो त्याच्यामध्ये घालायचा। कांदा जास्त टाकला ना तर भाजी पण छान टेस्टी लागते ही भाजी। तसं मुळा कोणी खात नाही ना मुलं, मग अशी भाजी करून केली की ती आवडीने गरम गरम भाजी केली की खातात मुलं। आता त्याच्यामध्ये मी कांदा घालते। कांदा आपल्याला परतून घ्यायचा चांगला। मोठा गॅस ठेवायचा आहे, कांदा चांगला परतायचा आहे। मुळा अगोदर धुवून घ्यायचा, किसल्यावर नाही धुवून घ्यायचं, मग त्याचं सगळं सत्व निघून जातं। आणि गोड मुळा घ्यायचा कधी पण तुम्ही, एकदम जाड मुळा जर घेतला ना तर तो असा कडक असतो आणि कडसर लागतो, मग त्याची भाजी नाही चांगली लागत। आणि जाड मुळा जरी असला ना तरी तो कोवळा असतो, मुळा नेहमी बघून घ्यायचा चांगला। गोडसर मुळ्याची भाजी एकदम छान लागते। ब्राऊन रंगावर आपल्याला कांदा भाजायचा आहे। हे बघा, आता आपला कांदा लाल झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये घालायची हिरवी मिरची। आता ही हिरवी मिरची तिखट आहे, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला। मी 1 चमचा घातले। ह्याच्यामध्ये 2 गड्डा लसूण आणि 5-6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला काढून घेतल्यात। मिरची पण तिखटपणा जाईपर्यंत परतायची, म्हणजे कच्चा वास जाईपर्यंत मिरची परतायची। आता मिरची परतून झाली, आता हे आपण सगळं एकत्र टाकणार आहे। मुळा आणि ही भाजी सगळं एकत्र टाकलं। आता हे छान आपल्याला बारीक गॅस करायचा आता, कारण ह्याला पाणी सुटणार आहे ना, ह्याला बारीक गॅस करून हलवायची भाजी छान। थोडंसं लागत, थोडंसं पाण्याचा हप्ता ह्याला मारायचा भाजी शिजण्यापुरता। हे पहा, हे याला बारीक गॅस केला आहे मी। आता हे बारीक गॅसवर ही भाजी ठेवायची आपल्याला। त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे। पुन्हा हलवायची, मीठ घातलं ह्याच्यामध्ये। आता ह्याला झाकण ठेवायचं आपण, कारण आता हे झाकण ठेवलं ह्याला पाणी सुटणार आहे ना, म्हणजे लागत असेल थोडंसं पाण्याचं, नंतर त्याला आपण हपका लावणार। हे 2 मिनटं मी झाकून ठेवते। हे बघा, आता हे 2 ते 3 मिनटं झालेत। हे बघा, भाजीला पाणी सुटले, मी काय ह्याच्यात पाणी नाही घातलेलं। हे बघा, आणि हा मुळा पण लगेच शिजतो ना, आपण किसून घेतलेला असतो, त्याच्या मुळा पण छान शिजला आहे मुळा, आणि भाजी पण छान शिजली। थोडंसं मी मोठा गॅस करते, थोडंसं पाणी आहे भाजीला सुटलेलं, ते पूर्ण आटून देते। किंवा थोडीशी अशी गलगलीत भाजी पण छान लागते, ही ओलसर अशी, पूर्ण नाही पाणी आटवायचं ह्याचं। आता ह्याच्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा, तुमच्या आवडीत थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं, आणि परतायचे छान। आता मी मोठा गॅस केला आहे, मोठ्या गॅसवर चांगली परतून घ्यायची याला। मस्त लागते ही भाजी, एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी भाजी आहे ही, आणि भाकरीबरोबर छान लागते। चपाती किंवा भाकरीबरोबर ही भाजी खायची गरम गरम, आणि लोखंडाच्या कढईत केली म्हटलं त्याला आणखीन जास्त टेस्ट येते भाजीला।
हे फक्त हे वाफेवर भाजी शिजली आहे. मुळ्याला पण पाणी सुटतं आणि त्या भाजीला पण पाणी सुटतं. आता आपली भाजी तयार आहे. आता मी ही भाजी काढून घेते. हां, हे पहा, आता ही आपली भाजी तयार झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून पहा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.